हाय गाईज, आईने मला चप्पल घेतले. गुड मॉर्निंग गाईज. आज आई भाजी साफ करत चहा पित होती. मी पण भाजी साफ करायला बसले. भाजी साफ करून झाल्यावर आंघोळीला गेले. आंघोळ करून झाल्यावर आईकडे गेली. आई माझी भाजी बनवत होती. आईने बोलली प्रीती खाली बस आणि मला लसूण सोडून दिली. फटाफट लसूण सोडून दिला आईला. मग आईने मस्तपैकी भाजीला फोडणी मारली आणि भाजी बनवली. मग आम्ही दोघी थोड्या गप्पा मारत होतो आणि त्याच्यानंतर आईने मला पेरू कापून दिले खायला. पेरू खाऊन आम्ही निघालो. अण्णांना डबा द्यायला जाताना विचार केला आपण कुठेतरी बाहेर जाऊया. मग तिथे आम्हाला गाय दिसली आणि गायला नैवेद्य सारले आणि मग आम्ही पुढे निघालो. अण्णाला डबा दिला आणि आम्ही डायरेक्ट आलो फिरायला बाहेर गार्डनमध्ये. आम्ही ते गार्डन खूप हिरवे होते. तिकडे खूप झाडे होती आणि मस्तपैकी छोटी. त्या गार्डनमध्ये लहान मुले सुद्धा खेळत होती. थोडा वेळ मी आणि आई तिकडे बसलो. नंतर ऑटो करून अण्णाच्या गाड्यापाशी आलो. आईला आम्हाला बाय करून मी घरी निघाले. आईने मला चप्पल घेतली होती. आई बोलली प्रीती चप्पल घालून दाखव म्हणून मी चप्पल घातली. आईला मी चप्पल घालून दाखवत होते. मग आईने मस्त माझी व्हिडिओ काढली. मग आईने गाणं लावलं होतं म्हणून मी थोडा डान्स पण केला गाईज. आणि मग आईने ते पण व्हिडिओ काढला. आणि मग माझे आजोबा आले. मी त्यांना पण चप्पल घालून दाखवलं. त्याच्यानंतर आईने मला चप्पल घेऊन दिलं म्हणून मी आईला पण थँक्यू आई बोलला. आणि मग गुड नाईट गाईज.